नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पुन्हा एकदा यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसरच्या जम्बो वॅकन्सी झालेल्या आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी 2000+ वॅकन्सीज आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि महाराष्ट्रासाठीच्या वॅकन्सी किती काय ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे। एकंदरीत सिलेबस काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असेल, सॅलरी काय असेल, एक्झाम कशी असेल, इंटरव्ह्यू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक्झाम जी 14 मार्च 2026 ला होण्याचे चान्सेस आहे। एकंदरीत नोटिफिकेशन मध्ये पण मेन्शन केलेलं आहे मार्च मध्ये ही एक्झाम होईल, तर अराउंड 14 मार्चला होण्याचे चान्सेस आहे। तर पुढच्या एकंदरीत 1.5 महिन्यामध्ये आपल्याला स्पेशल बॅच पण यासाठी असणार आहे, स्पेशल बॅच फॉर एसबीआय सीबीओ। तर पुढच्या 45 ते 50 दिवसामध्ये तयारी कशी करायची आणि जेणेकरून लगेचच्या लगेच मी एखाद्या प्रायव्हेट सेक्टर बँकेमधून एसबीआय मध्ये सीबीओ कसा होऊ शकतो, एखाद्या नॅशनलाइज बँकेमधून मी अजून एसबीआय मध्ये कसा जाऊ शकतो, ग्रामीण बँकेतून मी एसबीआय मध्ये सिलेक्शन कसा घेऊ शकतो, तर याबद्दलची डिटेल चर्चा आपण यामध्ये करणार आहे। पूर्ण नोटिफिकेशन बद्दलची माहिती आणि बॅच बद्दलची माहिती ह्याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बॅच बद्दल पण माहिती सांगणार आहे मी। रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये काही लेक्चर्स आणि लाईव्ह फॉर्मॅट मध्ये काही लेक्चर्स तुम्हाला त्या केसमध्ये या बॅच मध्ये पाहायला भेटतील। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीज ऑल ओव्हर इंडियासाठी 2000+ वॅकन्सीज त्या केसमध्ये मेन्शन केलेले आहे। पण सर आपण महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो अशा दोन पार्ट मध्ये अप्लाय करू शकतो, म्हणजे एक तर महाराष्ट्रातून अप्लाय करू शकतो किंवा मुंबई मेट्रो म्हणून अप्लाय करू शकतो। महाराष्ट्रासाठी 194 वॅकन्सी आणि मुंबई मेट्रो म्हणजे महाराष्ट्र प्लस गोवा आहे 143+ वॅकन्सी। जे विद्यार्थी मुंबई सारख्या ठिकाणी राहताय किंवा त्या साईडला राहताय, तुम्हाला मुंबईमध्ये जॉब करायचा आहे किंवा गोव्यामध्ये जॉब करायचा आहे, तर मुंबई आणि गोव्यामध्ये जर जॉब करायचा असेल मुंबई किंवा गोव्यामध्ये, तर तुम्ही इकडून अप्लाय करू शकता। 143 वॅकन्सीज इथे आहे। आणि सर बाकी मुंबई आणि मुंबई शेजारचा भाग आणि गोवा सोडून बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर मला जॉब करायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता। म्हणजे टोटल महाराष्ट्रासाठी 194 प्लस 143, यातले मी थोडेसे 6000 तिकडे टाकले तर 200 प्लस 137 म्हणजे 337, अराउंड 350च्या आसपास वॅकन्सीज ह्या फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहे। 2000 वॅकन्सीज पैकी अराउंड 350 वॅकन्सीज ह्या फक्त महाराष्ट्रासाठी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्कल बेस ऑफिसरच्या। बघा आता यासाठी क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे। ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द recognized university or any equivalent qualification recognized as the such by the central government including integrated dual degree वगैरे। बघा साधा मुद्दा आहे, तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असावे, तुमचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं असावं। साधा पहिला एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं, मग ते मेडिकलचं पण चालेल, इंजिनिअरिंग पण चालेल, सीए चालेल, अजून वेगवेगळं असेल ते पण चालेल, बीए, बीकॉम, बीएससी ऍग्रिकल्चर कोणतंही मुक्त विद्यापीठातून झालेलं ग्रॅज्युएशन सुद्धा ग्राह्य धरल्या जाईल। तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर त्या केसमध्ये असावे जर तुम्हाला एसबीआय सीबीओ साठी अप्लाय करायचंय तर। बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्रेशर्स, जे काही फ्रेशर्स आहे ज्यांना कोणताही वर्क एक्सपिरियन्स नाहीये असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकत नाही। यासाठी अप्लाय करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं मिनिमम 2 वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे, त्या गोष्टीबद्दल पण बोलणार आहे। पण ही एक मोठी संधी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी ग्रामीण बँकेमध्ये काम करताय सध्या, जे विद्यार्थी पब्लिक सेक्टर बँकांमध्ये काम करताय किंवा जे विद्यार्थी एखाद्या प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये काम करताय आणि त्यांना ऑफिसरचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुमची कॉम्पिटिशन फक्त ह्याच लोकांसोबत असणार आहे। तर ते लोक इथं अप्लाय करू शकतात, त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो। बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर सर एजचं लिमिट काय, एज लिमिट महत्वाचा मुद्दा, तो एज लिमिट। बघा एज बद्दल दिलेलं आहे 31 डिसेंबर 2025 नुसार तुमचं एज कॅल्क्युलेट करायचंय, किंवा मी अजून सोप्या भाषेत पण इथं आलेलं आहे। मिनिमम तुम्हाला अप्लाय करण्यासाठी कमीत कमी तुमचं वय 21 वर्ष असावं, जास्तीत जास्त तुमचं वय 30 वर्षापर्यंत असावं। म्हणजे 21 वर्षापासून 30। ओपन साठी, ओबीसी साठी वेगळं, एससी एसटी साठी, एक सर्व्हिसमॅन साठी वेगवेगळे लिमिट आहे, पण मिनिमम 21, मॅक्सिमम 30। A candidate must have been born not earlier than 1/1/1996, 1/1/1996 च्या अगोदर तुमचा जन्म झालेला नसावा। 1/1/1996 च्या अगोदर तुमचा जन्म झालेला
नसावं, म्हणजे 95, 94, 93, 92 चे तुम्ही नसावे आणि 31/12/2004 नंतरचा पण जन्म चालणार नाही, म्हणजे 2005 पासून पुढची डेट ऑफ बर्थ असणारी लोक आणि 1995 च्या अगोदरची डेट ऑफ बर्थ असणारी लोक चालणार नाही ओपन साठी. याच्यामध्ये ऍड करा SC ST वाल्यांनी 5 वर्ष, याच्यामध्ये ऍड करा ओबीसी वाल्यांनी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनने ऍड करा 5 वर्ष. म्हणजे एकंदरीत जर आपण इथे विचार केला नॉर्मल 30, ओबीसी साठी हा क्रायटेरिया 33 पर्यंत आहे, SC ST साठी हा क्रायटेरिया 35 पर्यंत आहे, एक सर्व्हिसमॅन साठी हा क्रायटेरिया 35 पर्यंत आहे. सोबत सोबत तुम्ही डिसेबिलिटी हँडिकॅप असाल, हँडिकॅप आणि SC ST कॅटेगरी मधून येतात, तर जवळपास आपण जर विचार केला हँडिकॅपला हे 30 प्लस हे 15, ओबीसी ला हे 30 प्लस हे 13, जनरल कॅटेगरी मधून पण हँडिकॅप आहे हे 30 प्लस हे 10. या हिशोबाने तुमचं एज कॅल्क्युलेट करा. तुम्ही याच्यामध्ये बसत असाल, तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर असणार आहे, तर तुम्ही ह्या सीबीओच्या नोटिफिकेशन साठी अप्लाय करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीओच्या नोटिफिकेशन साठी अप्लाय करू शकता. पुढे बघा, एक्सपिरियन्स हा मुद्दा नीट लक्षात घ्या, ही स्लाइड नीट लक्षात घ्या, कारण ही स्लाइड मॅटर करणार एकंदरीत आपण खरंच यासाठी इलिजिबल आहोत का. एक्सपिरियन्स पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन ऍज ऑन 31/12/2025. तुमचा एक्सपिरियन्स हा तुमच्या ग्रॅज्युएशन नंतरच काउंट केला जाईल. सर एखादं म्हणाल नाही माझं ग्रॅज्युएशन होण्याच्या अगोदरपासून मला एक्सपिरियन्स आहे, तो काउंट होणार नाही. पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन नंतरचा तुमचा एक्सपिरियन्स असावा 31/12/2025 पर्यंत. 31/12/2025 पर्यंत तुम्हाला मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा. पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑन द 31/12/2025 ऍज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक. तुम्हाला एक्सपिरियन्स कुठला असावा, एनी शेड्यूल कमर्शियल बँक. शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये पब्लिक सेक्टर बँका येतात, प्रायव्हेट सेक्टर बँका येतात. ज्या बँका आरबीआयच्या सेकंड शेड्यूल मध्ये, अशा सगळ्या बँका कमर्शियल बँकांमध्ये येतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसर असावे. ऑफिसर क्लेरिकलचा एक्सपिरियन्स चालत नाही. किंवा रिजनल रूरल बँकेमध्ये तुम्ही ऑफिसर असावे ऍज लिस्टेड ऑन द सेकंड शेड्यूल ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेकंड शेड्यूल मध्ये लिस्टेड असणाऱ्या बँकेमधला एक्सपिरियन्स चालतो, पण त्या केसमध्ये तुम्ही ऑफिसर असले पाहिजे, ऑफिसर, आणि कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या डेटच्या अगोदर असावा. ही एक नवीन कंडिशन त्यांनी अप्लाय केलेली आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन द शेड्यूल कमर्शियल बँक, तुम्हाला ह्या बँकांमध्ये एक्सपिरियन्स आहे अदर दॅन पब्लिक सेक्टर बँक आणि रिजनल रूरल बँक. पब्लिक सेक्टर बँकेचा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, म्हणजे गव्हर्नमेंट बँकांचा एक्सपिरियन्स आहे किंवा ग्रामीण बँकांचा एक्सपिरियन्स आहे, मग तुम्हाला पगार किती मॅटर करत नाही. मी पुन्हा म्हणतो, पब्लिक सेक्टर बँकांचा एक्सपिरियन्स आहे किंवा ग्रामीण बँकांचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला पगार किती होता ते मॅटर करत नाही, तुम्हाला ऑफिसरचा एक्सपिरियन्स असावा. पण ह्या पब्लिक सेक्टर बँक आणि रिजनल रूरल बँक सोडून बाकीच्या बँकांमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तर शॅल बी ड्रॉइंग मिनिमम अॅन्युअल ग्रॉस सॅलरी. तर बाकीच्या प्रायव्हेट सेक्टर बँकांमधला तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ऑफिसरचा, तर तुमची मिनिमम सॅलरी ही 9.5 लाख रुपये इच इयर पर एनम, 9.5 लाख रुपयाची सॅलरी तुमची असावी. अँड शॅल प्रोव्हाइड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर देअर अॅन्युअल ग्रॉस सॅलरी. आणि तुम्हाला त्याचा एव्हिडन्स पण प्रोव्हाइड करायचा आहे तुमच्या अॅन्युअल ग्रॉस सॅलरीचा. फॉर्म 16 असेल किंवा अॅन्युअल इन्कम स्टेटमेंट असेल किंवा पे स्लिप फॉर द लास्ट 24 मंथ, मागच्या 24 महिन्यांचं पे स्किल किंवा जे स्लिप असेल ते सुद्धा तुम्हाला या केसमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. जे लोक प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये त्यांना मिनिमम 9.5 लाख रुपये सॅलरीची पे स्केल किंवा पे स्लिप किंवा फॉर्म 16 किंवा तुम्हाला अॅन्युअल इन्कम स्टेटमेंट तुमच्याकडे असावं, तर आणि तरच तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. तर आणि तरच तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. सर मी अप्लाय कधीपासून करू शकतो? ऍप्लिकेशन फीज पेएबल फ्रॉम 29 जानेवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026. 29 जानेवारी 2026 पासून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत, म्हणजे उद्यापासून तुम्ही अप्लाय करू शकता 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत. दोन्ही डेट इन्क्लूड आहे, म्हणजे उद्या आणि इव्हन 18 फेब्रुवारी 2026 ला पण तुम्ही अप्लाय करू शकता. SC ST PW साठी कोणती फीज नाही. अदर कॅन्डिडेट साठी म्हणजे ओबीसी जनरल कॅटेगरी साठी 750 रुपये फी आहे. ह्या डेट पासून या डेट पर्यंत मी तुम्हाला सांगितलं तुम्ही अप्लाय करू शकता. महत्वाचा मुद्दा येतो, एक्झाम पॅटर्न काय. ह्या एक्झाम साठीचा एक्झाम पॅटर्न काय, तर नीट मुद्दा लक्षात घ्या. एक्झाम पॅटर्न याच्यासाठी काय बघा.
इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्कला असतील, 30 मिनिटांचा टाइम आहे. बँकिंग नॉलेज म्हणजे बँकिंग टर्मिनॉलॉजी वाला पार्ट 40 क्वेश्चन 40 मार्क, 40 मिनिटाचा टाइम आहे. जनरल अवेअरनेस ऑब्लिक इकॉनॉमी 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटांचा टाइम आहे. आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूडचा 20 क्वेश्चन 20 मार्क 20 मिनिटांचा टाइम आहे. तर एकंदरीत नीट मुद्दा लक्षात घ्या, हा 120 मार्काची तुमची एक्झाम प्लस 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह पण आहे. इथं मेन्शन केलेलं आहे 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला एक एसे आणि एक लेटर पण त्या केसमध्ये लिहायचं आहे 30 मिनिटांमध्ये. 30 मिनिटांमध्ये 50 मार्काचं एकंदरीत डिस्क्रिप्टिव्ह आहे. अशी एकंदरीत ही 120 मार्काची MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्याच्यानंतर एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग. मग तुम्ही एसे राईट करू शकता, तुम्ही लेटर राईट करू शकता. इंग्लिशमध्ये नॉर्मल जे काही आपलं पॅरेग्राफ असेल किंवा अजून पॅरा जंबलवाला मुद्दा असेल, फिलरवाला मुद्दा असेल किंवा तो तुमचा जो याचावाला ग्रॅमॅटिकली एरर फाइंड करण्याचा मुद्दा असेल तोही तो विचार जाऊ शकतो. बँकिंग नॉलेज बघा, मी याची बॅच पण लॉन्च करतोय तुम्हाला. हे जे काही मार्क आहे, हे हा वाला जो पार्ट आहे हा 70 मार्काचा पार्ट पूर्ण कव्हर होईल. हा 70 मार्काचा पार्ट पूर्ण कव्हर होईल. कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड मध्ये रिझनिंगचा काही पार्ट विचारला जातो. याचेही काही लेक्चर्स मी इथे टाकेल, याचेही काही लेक्चर्स मी इथे टाकेल. कॉम्प्युटर मध्ये मी तुम्हाला फिक्स सांगतो, 100% सांगतो, मागील वर्षी झालेल्या एक्झामचा रिव्ह्यू तुम्हाला सांगतो. कॉम्प्युटर मध्ये रिझनिंग वाला काही पार्ट विचारला जातो, तर याचे काही महत्वाचे जे लेक्चर असतील 7-8-10 ते पण टाकेल, जेणेकरून तुमची 20 मार्काची पण तयारी त्या केसमध्ये होईल. तर हे बॅच मध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. तर अशा पद्धतीने एक्झाम आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेनल्टी फॉर रॉंग आन्सर नो. तुम्ही सगळे क्वेश्चन अटेंड करू शकता, कारण याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 1/4 निगेटिव्ह मार्किंग यासाठी नाहीये. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन त्या केसमध्ये क्लिक करू शकता. सेक्शनल कट ऑफ नाहीये की तुम्हाला इंग्लिशला एवढेच पडावे, तुम्हाला बँकिंग नॉलेजला एवढेच पडावे, तुम्हाला जनरल अवेअरनेसला एवढेच पडावे, तुम्हाला कॉम्प्युटरला एवढेच पडावे, असा सेक्शनल कट ऑफ या एक्झाम साठी नाहीये. पेनल्टी फॉर रॉंग क्वेश्चन, तुम्हाला यासाठी कोणती पेनल्टी देखील नाहीये. त्याच्यानंतर सर मग ही एक्झाम झाल्यानंतर तुमचा लगेचच्या लगेच महिन्याभरात इंटरव्ह्यू असतो आणि तो इंटरव्ह्यू असतो 50 मार्काचा. त्या इंटरव्ह्यूची पण तयारी आपण करून घेऊया. एकंदरीत तुमचा 50 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. कॅन्डिडेट विल हॅव स्कोर मिनिमम क्वालिफिकेशन मार्क इन द इंटरव्ह्यू टू बी कन्सिडर द फायनल सिलेक्शन. आणि त्या 50 पैकी मिनिमम क्वालिफिकेशन मार्क पण तुम्हाला त्या केसमध्ये घ्यायचे. आता बघा इथं फायनल सिलेक्शन कसं होईल. जी काही 120 मार्काची आपली टेस्ट होती प्लस 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह होतं, म्हणजे 170 मार्काची ती टेस्ट आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू, असं बोथ ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू मिळून तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. त्या 170 मार्काचं वेटेज 75% मध्ये असणार आहे आणि जे 50 मार्काचं इंटरव्ह्यू त्याचं वेटेज 25% मध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे 50 मार्काला 25 मध्ये कन्वर्ट करतील, ते 170 मार्काला 75 मध्ये कन्वर्ट करतील आणि आउट ऑफ 100 तुमचं जो काही फायनल सिलेक्शन आहे किंवा जो फायनल स्कोर आहे तो फायनल स्कोर तुमचा प्रोव्हाइड केला जाईल. या हिशोबाने तुमचं फायनल सिलेक्शन असेल. सर हे सगळं झालं, एकंदरीत तिची सॅलरी किती आहे. मग मागील वर्षी जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना विचारत आलं, मिनिमम सॅलरी ₹1,00,000 जास्त त्या केसमध्ये सॅलरी आहे. इन हँड सॅलरी त्या केसमध्ये एक 90,000 रुपयाच्या आसपास SBI CBOच्या इन हँड सॅलरी आहे, हातामध्ये त्या केसमध्ये सॅलरी येते. हे आता म्हणजे जे रिसेंटली झालेली एक्झाम होती आपली सप्टेंबर ऑक्टोबर मधली एक्झाम, तर त्या केसमध्ये झालेली आपली 50 SBI CBO आहे का, मागच्या जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये झालेली SBI CBO आहे. सोबत बघा आपली जी बॅच ती बॅच मध्ये काय काय असेल, बॅच कशी असेल, किती रुपयाला असेल. SBI CBO स्पेशल बॅच म्हणून तुम्हाला सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर दिसेल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असेल, कारण मी तुम्हाला पुन्हा म्हणतो 14 मार्चला एक्झाम आहे. आपल्याकडे फक्त 45 ते 50 दिवस बाकी आहे. ह्या 50 दिवसामध्ये कमीत कमी आपल्याला 100 लेक्चर्स बघायचे, जेणेकरून आपल्याला फायनल सिलेक्शन होईल. कमीत कमी आपल्याला 100 लेक्चर बघायचे. सर कसे बघा, बँकिंग अवेअरनेस वाला 40 मार्काचा पार्ट, जनरल अवेअरनेस वाला 30 मार्काचा पार्ट, प्लस मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर मध्ये LR येतं त्याच्यात तो 20 मार्काचा पार्ट. याच्यामधले काही टॉपिक मी त्या बॅच मध्ये मेन्शन करेल. यामधले काही टॉपिक जे मागच्या वर्षी एक्झामला विचारले होते ते विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून मी ते पण काही टॉपिक याच्यामध्ये ऍड करेल. अशा हिशोबाने हा सिलेबस डिझाईन केलेला असेल.
मग स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस वाला पार्ट आहे जो तुम्हाला पूर्णतः सध्या लाईव्ह चालू आहे, त्याचे 2 लेक्चर झाले, उद्या सकाळी 3रं लेक्चर त्या केसमध्ये असेल. तर हे लाईव्ह आणि त्याच्यानंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल, तुम्ही तुमच्या एंडने पाहू शकता. आरबीआयचे सर्क्युलर न्यूजपेपर रिपोर्ट याच्यामध्ये होतील. गव्हर्नमेंटचे स्कीम रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल, याच्यामध्ये एक 16-17 लेक्चर्स असतील. करंट अफेअर्स तुम्हाला करावं लागेल मागील 6 महिन्याचं, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचं करंट अफेअर ऑलरेडी या बॅच मध्ये अपलोड केलेलं आहे. जानेवारी, फेब्रुवारीचं करंट अफेअर सुद्धा या बॅच मध्ये होईल. या बॅच मध्ये होईल, लाईव्ह होईल, ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. सध्याच्या घडीला या 4 महिन्यांचं करंट अफेअर या बॅच मध्ये अवेलेबल आहे. सध्याच्या घडीला गव्हर्नमेंट स्कीम या बॅच मध्ये अवेलेबल आहे. सध्याच्या घडीला बँकिंग अवेअरनेसचे 2 लेक्चर झालेले, उद्या 3रा, परवा 4था, अशा हिशोबाने हे पण 20 लेक्चर त्या बॅच मध्ये होईल. मंथली मॅगझिन तिथं भेटल. व्हॅलिडिटी या बॅचची 3 महिन्याची असेल, अप टू एसबीआय सीबीओ एक्झाम. आजपासून पुढे 3 महिने. सीबीओ ची एक्झाम तर 14 मार्चलाच आहे, तर तिथपर्यंत व्हॅलिडिटी असेल. आणि फीज असेल या बॅचची 2000 रुपये मात्र. फीज असेल या बॅचची 2000 रुपये. तुम्ही ही वाली बॅच परचेस करू शकता. सर मला पूर्ण वर्षभराची एकंदरीत तयारी करायची आहे, म्हणजे मला वर्षभरात अजून येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या एलबीओची एक्झाम असतील, एक्सपिरियन्स बेस त्याची पण तयारी करायची आहे. तर त्याच ऍपमध्ये विद्यापीठ 1.0 नावाची बॅच आहे. विद्यापीठ 1.0 ती 3500 रुपयाला आहे. तिची व्हॅलिडिटी आजपासून पुढे वर्षभर तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा, हे सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. तिथं कोर्सेसमध्ये तुम्हाला विद्यापीठ 1.0 जी वर्षभरासाठी असेल, फक्त सीबीओ पर्यंत पाहिजे तर 2000 रुपयात स्पेशल एसबीआय सीबीओ बॅच पण तुम्हाला इथं कोर्सेसमध्ये गेलो दिसेल. बाय नोला क्लिक करा, पेमेंट करून घ्या, लगेच तुम्हाला ते सगळे लेक्चर्स दिसायला लागतील. कोणताही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथं नंबर आहे माझा, या नंबरवर तुम्ही कॉल वगैरे करू शकता. चालेल, धन्यवाद. भेटूया लेक्चरमध्ये.